महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि कौटुंबिक वादाची चर्चा तुफान व्हायरल होत आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबावर ठाण्यात एक अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे। हा गुन्हा फक्त कौटुंबिक छळाचा नाहीये, तर यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचाही समावेश आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी लावलेले आरोप इतके अघोरी आणि खळबळजनक आहेत की ऐकून कोणाचाही थरकाप उडेल। पण दुसरीकडे विनायक राऊत यांनी या सर्व आरोपांचे पूर्णपणे खंडन करत यामागे 10 कोटी रुपये आणि महागड्या वस्तूंची मागणी असल्याचा प्रतिदावा केला आहे। नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? सुनेचे ते धक्कादायक आरोप कोणते आहेत आणि विनायक राऊत यांनी यावर काय उत्तर दिलंय, हे सगळं सविस्तर समजून घेऊयात। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोप्पं। ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह कुटुंबातील 6 जणांवर आणि 2 भोंदूबाबांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सुनेने तक्रारीत केलेले आरोप अत्यंत अघोरी आहेत। तिच्या म्हणण्यानुसार राऊत कुटुंबाकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळासोबतच घरात बळजबरीने अघोरी गोष्टी करण्यास भाग पाडले गेले। इतकेच नाही तर अत्यंत क्रूरतेने तिचे केसही कापण्यात आले। या संपूर्ण प्रकरणात भोंदूबाबांचा वापर करून जादूटोणा केला गेल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे। या प्रकरणातील अपडेट अशी की कापूरबावडी पोलिसांनी मध्यरात्रीच कुडाळमधून फिरोज शेख नावाच्या भोंदूबाबाला अटक केली असून त्याला ठाणे न्यायालयात हजर केले गेले आहे। सिंधुदुर्ग पट्ट्यातील 3 भोंदूबाबा आपल्यावर अघोरी उपचार करत असल्याचं गिरिजाचं म्हणणं आहे। कधी लिंबू कापून डोक्यात पिळणे, कधी कणकेच्या बाहुल्या, कोंबड्याचं मांस अशा गोष्टी वापरून हे अघोरी कृत्य झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कौटुंबिक छळासोबतच गिरिजा राऊत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि पती गितेश राऊत यांच्या वागणुकीबाबत अत्यंत खाजगी आणि गंभीर आरोप केले आहेत। लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच पतीने त्यांच्याशी अत्यंत अंतर राखले, शारीरिक संबंध ठेवले नाहीत। उटी येथे हनीमूनसाठी गेल्यावर 6 दिवसात संबंध ठेवले नाहीत। मला कंटाळा येतो, भावनिक जवळीक जास्त महत्त्वाची आहे असे उत्तर दिले। संवाद टाळला आणि नात्यातील जवळीक पूर्णपणे नाकारली। तक्रारीत त्यांनी एका अत्यंत विचित्र मानसिकतेचा उल्लेख सुद्धा केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार पती गितेशचे असे मत होते की तो केवळ परदेशी लोकेशन्सवरच नात्यात कम्फर्टेबल होऊ शकतो, भारतात नाही। भारतात असताना मुंबई आणि मालवणच्या घरी कौटुंबिक आणि इतर बाबींची कारणे पुढे करत पतीने सतत अंतर राखले आणि प्रत्येक बाबतीत खोटे बोलून विश्वासघात केला। इतकेच नाही तर अनेकदा लोकांसमोर अपमानित करून तीव्र मानसिक त्रास दिल्याचा दावाही सुनेने आपल्या तक्रारीत केला आहे। IVF साठी विरोध केला, सायकोलॉजिकल ट्रीटमेंटसाठी विरोध केला। इतकंच नाही तर गिरिजा यांना पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यास सासरे, सासू आणि नवऱ्याकडून प्रेशराईज करण्यात आलं, असंही गिरिजा यांचं म्हणणं आहे। आता या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू काय आहे तेही पाहणे गरजेचे आहे। या खळबळजनक आरोपानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी तातडीने माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत। विनायक राऊत यांचा दावा आहे की गेल्या 3 वर्षांपासून गितेश आणि गिरिजा एकत्र राहतच नाहीयेत। जर या घटना आधीच्या आहेत तर इतक्या वर्षांनी म्हणजे 2026 मध्ये ही तक्रार का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। राऊत यांच्या म्हणण्यानुसार सध्या कोर्टात घटस्फोटाची केस सुरू आहे। या कायदेशीर नोटीसमध्ये सुनेने दर महिन्याला 5 लाख रुपये खर्च, 10 कोटी रुपयांची रोकड, मानसिक त्रासापोटी 2 कोटी रुपये, 5 रूमचे घर आणि ऑटोमॅटिक गाडीची मागणी केली होती। या अवास्तव मागण्या पूर्ण न झाल्यामुळेच सूडबुद्धीने हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे। आम्ही अशा कोणत्याही अघोरी प्रवृत्तीचे नाही आहोत असे सांगत त्यांनी या प्रकरणाविरोधात न्यायालयात धाव घेतल्याचं स्पष्ट केलं आहे। एकीकडे सुनेचे अत्यंत गंभीर आणि अघोरी आरोप, तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांच्या मागणीचा विनायक राऊतांचा प्रतिदावा। यामुळे हे प्रकरण आता कायदेशीरदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? हा कौटुंबिक वादाचा आणि पैशांचा पैलू आहे की या आरोपांमध्ये काही तथ्य आहे? तुमची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।